झोपेतून उठली की जसेच काहीतरी करामती चालू होतात आमच्या बाबूच्या. सकाळी सकाळी बघा हे गोड पाणी करून पिणं चालू आहे. ऐकत नाही आहे. मला म्हणतो आई तू पण घे, पण काय सांगावं यांना बाबा. जाऊ दे आता, छोटा आहे त्याच्यामुळं काय. त्याच्यानंतर मशीनमध्ये ना हे खराब कपडे टाकले होते. खराब म्हणजे फरची वगैरे पुसायचे किंवा असंच काही खराब पाणी वगैरे सांडलं फरशीवर ते पुसायचे, किचन पुसायचे, ते सुकवायला टाकले. त्याच्यानंतर ना या शेरण्या कुठं कुठं पडत होत्या किती दिवसाच्या. तेच म्हटलं का आपण घ्या. तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्याकडे शेरण्या म्हणतात आणि आमच्या खानदेशमध्ये शेंदड्या म्हणतात. आता विदर्भामध्ये तर शेरण्याच म्हणतात, मला ती सवय आहे, पण आमच्या खानदेशमध्ये शेंदड्या म्हणतात. ते झालं, ते कापून घेतल्या. हे फौजींना खूप आवडतात फ्राय करून दिल्यावर, त्यांच्यासाठीच करत आहे मी हे. म्हटलं चला मग हे कापून घेतले, त्याला मीठ टाकून सुकवलं. चांगलं वाळू द्यायचं 2-3 दिवस, जेणेकरून मग आपल्याला 1 वर्ष तरी ते खराब नाहीत होत. पण एवढे दिवस नाही पुरवणार. त्याच्यानंतर लगेच चपात्या बनवून घेतल्या. म्हटलं रोज रोज काय करा. भाजी तर होती, नाश्त्याला दुसरं काहीच नाही बनवलं कारण की फळं होते. तेच मग ॲपल कट करून घेतलं आणि खाऊन घेतलं नाश्त्याला. कारण की फळं असल्यावर दुसरं काही करण्याची गरज नाही आणि माझी स्किन पण छान होते. चला आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा.